सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कर्जत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक अध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन युवक अध्यक्ष हर्षल नंदकुमार मोरे यांच्या वतीने करण्यात आले. प्रकाश झोतात नाईट खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सदिच्छा भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हर्षल मोरे यांच्या हस्ते पुरुष मान्यवरांचा तर ऋतुताई मोरे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. आदिती तटकरे मैदानात दाखल होताच फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुधाकर भाऊ घारे यांचाही सन्मान करण्यात आला. स्पर्धेच्या प्रारंभी सर्वांनी उभे राहून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. आदिती तटकरे यांच्या हस्ते विजेत्यांना स्कूटी, LED टीव्ही तसेच महिलांना पैठणी साड्यांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात ऋतुताई मोरे यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. ही 4 दिवसीय स्पर्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक करत नाईट मॅचेसमुळे खेळाडूंमध्ये आणि क्रीडाप्रेमींमध्ये वेगळाच उत्साह निर्माण होतो. अशा स्पर्धा खेळाडूंना राज्य व देश पातळीवर पोहोचवण्यासाठी व्यासपीठ ठरतात असे मत व्यक्त केले. ऋतुताई मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत कुटुंब व सहकार्यांच्या पाठिंब्यामुळेच पण यशस्वी होत असल्याचे देखील सांगितले. तसेच वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या अनोख्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केलाय. हर्षल मोरे यांनीही आपल्या भाषणात क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करत आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य टिकवण्यासाठी खेळ आवश्यक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले. तसेच भविष्यात आणखी मोठ्या बक्षिसांसह स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केलाय. या भव्य क्रिकेट स्पर्धेमुळे कर्जत शहरात क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अंतिम सामन्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. मी कर्जत शहर युवक अध्यक्ष हर्षल नंदकुमार मोरे. एवढे मोठे दिग्गज बसलेले असताना मी काय बोलावं हे योग्य नाही, पण काही तुम्ही आमचे इथे खास वेळात वेळ काढून आले म्हणून आम्ही 2 शब्द तुम्हाला बोलून आभार मानायला पाहिजे म्हणून माझे 2 शब्द म्हणतो. आज या विकासाच्या जगामध्ये, या धगधगत्या जीवनामध्ये हे एवढं फास्ट जग आहे. या जगामध्ये एवढा सगळा विकास झाला आहे. तो विकास कुठेतरी होताना आपल्या ताईंचा सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी हातभार लागलाय आणि ताईंच्या हातभारामुळे थोडाफार फंड इकडे तिकडे येऊन आपल्या परिसराचा, समाजाचा चांगला विकास होतोय. पण तुम्ही स्वतःला एकदा विचारून पहा ना, हा विकास होत असताना तुमचं शरीर नक्की तेवढं सुदृढ आहे का की तुम्ही आज झालेल्या विकासाचा उपभोग घेऊ शकता? नाही ना. त्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून काय करावं तर मग आपण क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिलं, आपण खेळाडूंना प्राधान्य दिलं. खेळाडू कुठेतरी खेळावे आणि त्यांनी खेळून त्यांच्या थोडाफार का होईना म्हणजे त्यांना थोडाफार व्यायाम होतोच. नक्कीच 40+ मध्ये आम्हाला करायचं होतं, आपण आमचा 40+चा लॉस पूर्ण नाही झाला म्हणून जर तुम्ही बोलाल की फक्त ठेवलं युवकांसाठी, मग ज्येष्ठांचं काय, ज्येष्ठ लोकांसाठी पण 40+ ठेवलं तर पण आमचा लॉट्स पूर्ण झाला. नक्कीच पुढच्या वेळेस आम्ही तो लॉट्स पूर्ण करू. आणि ताई तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात. नक्कीच आता काय बोलण्यायोग्य माझ्याकडे राहिलं नाहीये, पण एवढंच सांगतो की ताई तुम्ही जर का अशी मायेची थाप आणि अशी सबस्टीची थाप जर का येऊन आमच्या कार्यक्रमात देणार असाल तर नक्कीच आज 2 व्हीलर आहे लंकेटवाला, पुढच्या वर्षी 4 व्हीलर ठेवू. क्या बात है, क्या खरंच नशीबवान आहे मी, कारण माझ्या माहेरी माझे वडील असतील, माझे काका असतील, खूप सपोर्ट करतात मला प्रत्येक गोष्टीत आणि एवढं चांगलं नशीब पाडून आली आहे मी की मला लाईफ पार्टनर पण एवढंच सपोर्टिव्ह मिळालाय. खरंच थँक्यू सो मच. मी कुठलीही कामं करत असताना जसं माझे माहेरी माझे वडील आणि काका मला जशी मदत करतात, सेम टू सेम माझा लाईफ पार्टनर मला तशीच मदत करत असतो. त्यांच्यामुळे आज मी त्या जे मी सरपंच पद भोगतीये ते या तिघांचा खूप मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. आणि नक्कीच बर्थडेचं तर खूप मोठं सरप्राईज दिलं त्यांनी मला. म्हणजे 25 वर्षाला असं सरप्राईज मिळालं नसेल जे आज लग्नानंतर पहिल्यांदा मिळालंय. आणि नक्कीच क्रिकेट जे आपण युवक अध्यक्ष चषक 2026 आपण जे क्रिकेटचं आयोजन केलंय
ते असतील, त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी असतील, खूप मेहनत घेतली आहे सर्वांनी, त्यांचे ग्रामस्थ असतील, दिवस रात्र एक केले. जसं आपल्याला आदितीताईंनी सांगितलं की नाईट मॅचेस खूप कमी होतात आणि नाईट मॅचेसला जी मेहनत लागते ती आज खरंच स्वतः आम्ही पण अनुभवली आहे. माझ्यासोबत महिला वर्ग असतील. आज 12 वाजलेत आणि सर्व इथे उपस्थित आहेत. मी नमिताताईंना खूप खूप नमिताताईंचे आभार मानते की त्यांनी माझ्या वाढदिवसाला येऊन वेळात वेळ काढला. थँक्यू सो मच आणि सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू. युवक अध्यक्ष चषक जे आहे ते आज आयोजित करण्यात आलेलं आहे. मला सुद्धा भाऊने आवर्जून सूचित केलं होतं की आपण या कार्यक्रमाला, या चषकासाठी आलं पाहिजे. हर्षल असेल, ऋतुताई असतील, यांनी या चषकाचं आयोजन करत असताना खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केले. नाईट मॅचेस फार कमी होतात आज पण नाईट मॅचेसचा एक वेगळा उत्साह असतो, खेळाडूंमध्ये पण असतो आणि क्रीडाप्रेमींमध्ये पण असतो आणि एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला खात्री आहे की उद्या फायनल्स आहेत, चांगल्या पद्धतीनं त्या पार पडतील आणि माझी नेहमी एक साधारणपणे क्रिकेट प्रेमी म्हणून इच्छा असते की माझ्या रायगड जिल्ह्यातले काही खेळाडू जे उत्कृष्ट आहेत त्यांना राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर खेळण्याची संधी ही त्यानिमित्ताने मिळावी. आणि ह्या ज्या सगळ्या स्पर्धा असतात, हे जे चषक असतात, हे एक प्लॅटफॉर्म असतं त्या सगळ्यांसाठी. त्यांची प्रॅक्टिस सुरू राहते, त्या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना सराव होत राहतो आणि त्यांना एक त्यानिमित्ताने ते जे म्हणजे डिझर्विंग असतात ती पॉप्युलॅरिटी त्यांना या चषकाच्या माध्यमातून मिळते. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर आणखीन काही षटकार मारायचं राहिलं असेल असं मला वाटत नाही.